जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दराने मोठा धमाका केला। 24 तासात भाव एवढे वाढले की आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले। जळगावात पहिल्यांदाच केवळ 30 दिवसात सोने आणि चांदीच्या दरात एवढी मोठी वाढ झाली असून निश्चितच सोने आणि चांदीची खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे। जळगावच्या सराफ बाजारात आज मार्केट उघडताच सोने आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 13,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 24,000 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे सोन्याचे दर प्रति तोळा GST सह 1,82,310 तर चांदीचे दर GST सह 4,03,760 रुपयांवर पोहोचले। चांदी 2026 वर्षाच्या अखेरीस 4 लाखांचा आकडा पार करेल तर सोने 1.5 पार जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता। मात्र वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात तेजी आली। तज्ज्ञांचा अंदाज मोडीत काढला। महिनाभरात सोन्याच्या दरात कशी वाढ झाली पहा। महिनाभरापूर्वी सोन्याचे दर GST सह 1,41,625 रुपये होते। त्यात महिनाभरात 40,000ची वाढ झाली तर चांदीचे दर GST सह 2,50,290 रुपये होते। त्यात महिनाभरात 1,60,760 रुपयांची वाढ झाली आणि चांदीने महिनाभरातच 4 लाखांचा आकडा ओलांडला। युद्धाचा तणाव, सोने आणि चांदीमध्ये वाढलेली गुंतवणूक याबरोबरच इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे। पुढच्या काळात सोने 2 लाखांवर तर चांदीचे दर 4.5 लाखांवर पोहोचतील असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। तर दुसरीकडे सोने आणि चांदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून नकली दागिने वापरून हौस पूर्ण करण्याची वेळ आल्याने महिलांनी सांगितले। आज सोन्या चांदीमध्ये नवीन भाव आलेला आहे। 1,81,000च्या वरती सोनं गेलेलं आहे आणि चांदीचे भाव 4,01,000च्या वरती गेलेले आहे। सोन्या चांदीचे भाव शॉर्ट टर्म मध्ये वाढलेले आहे। मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्याचे भाव जवळजवळ 25,000 रुपये वाढलेले आहे आणि चांदीचे भावही जवळजवळ 70 ते 80,000 रुपये वाढलेले आहे। कुठेतरी जो जागतिक अनसर्टनिटी आहे त्याच्यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढत आहे। रिसेंटली डॉलरायझेशन जे होत आहे, डॉलर इंडेक्स जो कमी होत आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। दुसरं कारण US आणि इराणचा जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे। ज्या हिशोबाने सोन्या चांदीचे जे टार्गेट्स होते 2026च्या एंड पर्यंत सोनं 1.5 लाख होईल आणि चांदी 3 लाख होईल, हे 2026च्या एंड पर्यंत होतं। पण जानेवारी अजून संपलाय नाहीये। जर सोन्याचे भाव 1,81,000 रुपये आलेले आणि चांदीचे भाव 4,01,000च्या वरती गेलेले आहे। कुठेतरी जे टार्गेट्स होते ते परत रिवाइज झालेले आहे, कारण की जे गोल्ड बाईंगचे जे टार्गेट्स आहे या वर्षात कंट्रीजचे ते भरपूर हायर साईडला टार्गेट्स आहे। गोल्ड एक्वायर भरपूर कंट्रीज करताय। US ट्रेजरी US बॉन्ड्स विकून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते। तर कुठेतरी या सर्व कारणांमुळे इंटरेस्ट रेट्स हे कमी व्हायची शक्यता आहे। युद्ध अजून जिओपॉलिटिकल अनसर्टनिटी जी आहे ती सुरूच आहे। या सर्व कारणांमुळे सोन्याचे भाव आता 1,80,000च्या वरती जायची शक्यता आहे। गेल्या 24 तासात सोन्याचे भाव 12,000 रुपये वाढलेले आणि चांदीचे भाव 20,000 रुपये वाढलेले। बजेट तर सर्वसामान्यांसाठी घेणं आता पॉसिबलच राहिलेलं नाही। गरीबाच्या मुलींना सोनं घेणं पॉसिबलच नाही। साधारण बेंटेक्स आणि जे सोनं आहे फक्त शोरूम मध्ये बघण्याजोगेच राहिलेलं आहे आता, कारण की आपण जेवढं बघितलं गेल्या 28 दिवसात चांदी फक्त 1.5 लाखाच्या वर क्रॉस केलेले आहे। त्यामुळे सोनं किंवा चांदी घेणे सर्वसामान्यांसाठी उपयोगी नाही आहे। कारण की शेअर मार्केटचे जेवढा पैसा तेवढे सर्व लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्या चांदी ऍड करायला लागले, त्यामुळे पण रेट वाढू शकतात आणि जागतिक चळवळीच्यामुळे सोनं वाढू शकतं अजून पण। निराशा तर आहे, आधीपेक्षा आता घेणं पॉसिबलच नाही। कमी व्हायला हवं अजून तरी, सामान्यांचा विचार करायला हवा अजून तरी। भाग्यश्री पाटील।